हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस, आजचा गुरुवार खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर अशी आजची आपली गुरुवारची छान अशी पूजा झालेली आहे आणि हा रांगोळीचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून आवडला. तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट्स मला केलेत, खूप छान छान ॲडवाईससुद्धा केले, ते सुद्धा मी नक्की फॉलो करेन कलरच्या बाबतीत वगैरे. तर त्याबद्दल सर्वांना खूप 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 धन्यवाद. तर आजची गुरुवारची पूजा झाली आणि एक गोष्ट ना इथे खूप बघा अपूर्ण म्हणजे मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो अजून झाला नाही आहे. आता दहिवडकर दादांकडे दिलं आहे मी ते काम. छत्री आणि बॅकग्राऊंड दोन्ही एकत्रच लागणार आहे, पण तोपर्यंत असं मागचं खूप रिकामी वाटतं ना सगळं. तर म्हणून माझ्या डोक्यात एक थोडीशी आयडिया आली आहे आणि थोडंसं काहीतरी बॅकग्राऊंडला करायचं, टेम्परवारी का होईना, तर तसं मी करणार आहे. तर एक मला ममता ताईने ना एक खूप छान बॅकग्राऊंडचं दिलं होतं. म्हणजे आपण काही पूजा जेव्हा मांडतो तर पूजेच्या मागे बॅकग्राऊंडसाठी मांडायला असं म्हणून तिने मला एक बनवून दिलं आहे. तर ते इथे सध्या टेम्पररी लावून बघते की ते कसं दिसतंय टाईम बिंग. नंतर मग जेव्हा आपलं ते बनून येईल तेव्हा मग ते लावणारच आहे, पण तोपर्यंत स्वामींच्या इथे मागे असं काहीतरी छान लावायचं आहे मला. तर चला मी दाखवते तुम्हाला की ते काय आहे. तर मला आहे ना ममता ताईने ना, ममता जोशी ताई जी आहे, जी आपली बरोड्याची ताई आहे, जी स्वामींचे नेहमी वस्त्र वगैरे सगळं पाठवते. खूप सुंदर वस्त्र ती बनवते. म्हणजे भरपूर जणांनी तिच्याकडून स्वामींचे वस्त्र घेतलेत आणि तिच्या हातात खरंच एक जादू आहे की तिचे वस्त्र स्वामींनी घातले ना की स्वामी एकदम सुंदर दिसतात. आणि अगदी छोट्यातली छोटी मूर्ती, मोठ्यातली मोठी मूर्ती, कुठलीही साईज विदाऊट मेजरमेंट ती इतकं कसं बनवू शकते. म्हणजे एक स्वामींचा वरद असतंच आहे तिच्यावर असं मला वाटतं. तर तिनेच मला हा एक बॅकग्राऊंड मागच्या वेळी बनवून पाठवला होता जो मी यूज केला नव्हता. ती म्हटली ताई पूजेला तू असं लावू शकतेस, छान पूजेच्या मागे वगैरे लावू शकतेस. तर हा बॅक साईडला असा MDFचा मटेरियल आहे आणि याच्यावर असं काम केलं आहे. पण हे जे कुरिअरमध्ये आलं ना तर तेव्हा बघा इथले हे आरसे निघून गेले, तर त्या आरसे पिशवीमध्ये आहेत त्याच्यामध्ये. तर अशा काही गोष्टी होऊ शकतात जेव्हा असं हे जे काही बनवलेलं काम असतं. कधी कधी कुरिअरमध्ये कसंही ऑपरेट केलं जातं, कारण अशा नॉर्मल हे कॅरी बॅग्समध्ये येतात आणि ऑपरेट करणाऱ्यांना किंवा म्हणजे जे कुरिअर पोचवतात तर त्यांना एवढं माहिती नसतं की आतमध्ये काय आहे. सांगितलं जातं पण तरी पण पुढचे जे व्यक्ती आहेत तर त्यांना कदाचित माहीत नसेल की आतमध्ये काय, आणि त्यांचं रोजचं काम असतं तर त्यांना एवढाही वेळ नसेल कदाचित की ते एकदम डेलिकेटली ते हँडल करू शकतात. तर म्हणून अशा काही गोष्टी होतात. तर लगेचच त्याच्यावर रिॲक्ट होण्यापेक्षा जर आपल्याला पॉसिबल होत असेल, जर ते होत असेल, चिटकवून जमत असेल तर ते आपण स्वतः करावं. कारण अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत, मला ऐकायला आल्यात ममताताईकडून. तर म्हणून आपलीच माणसं आहेत, आपल्याच माणसांना आपण थोडंसं समजून घेतलं तर चांगलं होईल ना, मला असं वाटतं. म्हणजे त्यांना पण तेवढं चांगलं वाटतं. ते पण चांगल्या ह्याच्यानेच देतात आपल्याला जे पण करून. कोणाचं नुकसान व्हावं या हेतूने ते कधीच असं करून पाठवत नाहीत. तर अशा जेव्हा काही गोष्टी होतात तर आपण थोडंसं समजून घ्यायचं, ॲडजस्ट करायचं. तर चला मी पहिले इथे हे आरसे चिटकवून घेते आणि त्यानंतर बघू आपण की स्वामींच्या इथे लावल्यानंतर हे कसं दिसतंय. चला. हे जे बॅकग्राऊंड आहे ना हे बघून आहे ना मला आणखीन डोक्यात खूप आयडियाज यायला लागल्या की अरे आपण पण स्वतः असं MDFपासून खूप काय काय छान छान बॅकग्राऊंड्स वेगवेगळे बनवू शकतो. म्हणजे जेव्हा स्वामींच्या काही वेगवेगळ्या पूजा असतात किंवा काही स्पेशल दिवस असतो तर तेव्हा आपण वेगवेगळ्या रंगाचे किंवा वेगवेगळ्या पॅटर्नचे बॅकग्राऊंड्स बनवू शकतो. पण जर सगळंच आपणच बनवत राहिलो तर मग इतरांना सुद्धा त्यातून काहीतरी म्हणजे मिळालं पाहिजे ना, त्यांचा सुद्धा बिझनेस चालला पाहिजे. तर म्हणून काही गोष्टी दुसऱ्यांच्या सुद्धा आपण छान छान ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तर हे ममता ताईंनी पाठवलं होतं मला आणि मला सडनली आठवलं की अरे म्हणजे इथे असं हे लावलं तर खूप छान दिसेल. बरेच दिवस झाले तिने मला हे पाठवलं आहे पण मला लक्षातच नव्हतं
आणि म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेवरतीच ती गोष्ट फुलफिल होते. आणि तसंच आहे बघा, तिने हे मला देवीच्या वेळेला पाठवलं होतं आणि अजूनही ते तसंच राहिलं होतं माझ्याकडून. तर हे आरसे थोडेसे निघाले, ते मी फेविक्विकने चिटकवून घेते. हा ना एक्स्ट्रा स्ट्रॉंग फेविक्विक आहे आणि मला एवढं पटकन कळलं नाही, पण तो जसा हाताला लागला ना अगदी जळायला लागला, म्हणजे झोंबायला लागला. तर थोडंसं केअरफुली तुम्ही हे हँडल करताना. जास्त काही करायचं नव्हतं, फक्त ते चिटकवायचं होतं. इथे छान साईडला ना तिने छोटे छोटे अशा मोगऱ्याच्या कळ्या आहेत, तर त्या कळ्यासुद्धा मी चिटकवल्या. त्या पण खूप सुंदर दिसत होत्या. आधीचा जो ग्लू होता ना तो ग्लू मी काढून टाकला, कारण कधी कधी आपण त्याच्यावरती जर चिटकवायला गेलो ना तर ते म्हणजे थोडंसं टाईम बिंग चिटकतं, पण नंतर लगेचच निघतंच होता. तर म्हणून ते ग्लू बघा तुम्ही मी काढून टाकले आणि ह्याने चिटकवलं. तर आता हे तिथे बॅकग्राऊंडला मला चिटकवायचं आहे. तर त्याच्यासाठी ही जी बॉन्डिंग टेप मी त्या दिवशी पण तुम्हाला दाखवली होती, तर ही मी हार्डवेअरमधून घेतली आहे आणि याच्यावरती ना सगळं आहे, म्हणजे प्लास्टिक, मेटल वगैरे सगळ्यावरती हे चिटकतं. तर मी तेव्हा पण त्यांना म्हणजे घेताना खूप वेळा विचारलं की दादा डबल स्टिक आहे का, डबल स्टिक आहे का, कारण नॉर्मली आपली डबल स्टिक कशी असते, धबाडी असते, जराशी मोठी असते आणि ती पिवळ्या रंगाची असते. तर माझ्या डोक्यात तर ती स्टेप होती, पण त्यांनी मला खूप वेळा सांगितलं की ताई ही डबल स्टिकच आहे. तर मग फायनली खरंच डबल स्टिकच आहे. तर खूप मस्त ही त्या टेपपेक्षा पण खूप भारी आहे, म्हणजे याचं जे स्टिक आहे ना ते खूप मस्त आहे. तर अशा प्रकारे चिटकवायचं, वरचं हे रेड कवर काढून टाकायचं आणि त्यानंतर बघा आता इथे मी विचार केला की जे फूल आहे ना ते आपण मध्ये ठेवूया, म्हणजे छान दिसेल आणि आरशाचा भाग एक साईडला येईल आणि फुलांचा भाग एक साईडला येईल. आणि कोइन्सिडेंटली तुम्ही बघा की इथे पिवळा रंग आपोआपच म्हणजे जागा कॅप्चर करतोय. तर म्हणजे खरंच आहे की ही स्वामींचीच लीला आहे आणि ही स्वामींचीच सगळ्या म्हणतात ना प्रचिती आहे, कृपा आहे की त्या गोष्टी त्या वेळेला सुचतात आणि त्या गोष्टी होतात. तर हे तितकंसंही छान दिसत नसेल कदाचित, पण मला आवडलं की म्हणजे स्वामींच्या मागे कसं छान चक्र असतं किंवा काही असतं, तर तसंच हे थोडं का होईना पण सुंदर दिसतंय. तर या काही बेडशीट्स मी मागवल्यात, प्युअर कॉटनच्या बेडशीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक दोहर सुद्धा आहे. म्हणजे आपण बेडवरती म्हणजे सतत, आता कसं माझ्या तर आठवड्यातून 2दा तरी चादर चेंज होतेच बेडची, तर त्याच्यामुळे कसं सारखं सारखं आपण वॉश करतो, धुतो, मग त्याच्यामुळे बेडशीट्स लवकर खराब होतात, कलर लवकर फेड होतात बेडशीट्सचे. तर म्हणून मी 4 बेडशीट्स मागवल्यात, कारण 2 बेड आहेत, तर एका वेळेला घातल्या तर 2 बेडशीट्स तर लागतातच. आणि तिथला जो बेड आहे माझा तो थोडासा छोटा साईज आहे, पण तरीही मी डबल बेडची जी बेडशीट आहे तीच साईज मागवते. आणि खूप साऱ्या बेडशीट्स मी बऱ्याच ठिकाणांवरून ट्राय केल्यात आणि त्यातल्या सगळ्यात बेस्ट ज्या मला वाटल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण ह्या पण जयपूरच्याच बेडशीट्स आहेत. ज्या ताईंनी मला या बेडशीट्स पाठवल्या त्या पण स्वामी सेवेकरीच आहेत आणि स्वामी भक्तच आहेत. आणि माहित नाही की म्हणजे स्वामी कसं कुठून आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करून देतात, पोहोचवतात. कारण मागे एक तुम्हाला इन्स्टन्स सांगते की मी जयपूर बेडशीट्स म्हणून इंस्टाग्रामवरती एक अकाउंट आहे, तर तिथून मला खूप त्यांचे बेडशीट्स प्रचंड आवडले, डिझाईन्स वगैरे एकदम सुंदर होत्या आणि म्हणून मी तिथून 2 बेडशीट्स पहिले मागवल्या. तर 2 बेडशीट्स चांगल्या आल्या, पण थोड्या दिवसांनी म्हणजे ह्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली खूप पातळ आहेत त्या बेडशीट्स आणि जवळपास 500ला ती एक बेडशीट होती, त्याच्यामध्ये डिस्काउंट करून ती 500ला बेडशीट होती. आणि ह्याच्या कम्पेअर जर मी केलं तुम्हाला सांगू, खूप पातळ बेडशीट्स आहेत. जे तुम्ही बघितल्या असतील लाल किंवा ग्रीन कलरच्या मी बेडशीट्स अंतरायची, तर त्या खूप पातळ निघाल्या आणि धुवून त्यांचा कलर इतका लाईट झाला आता की अगदी म्हणजे
व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये चांगलं दिसतं, पण समोर जर तुम्ही बघाल ना तर कलर एकदम डल दिसतो. तर म्हणून मी बेडशीट्सच्या शोधात होते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट माझ्यासोबत झाली, ती म्हणजे की मी सेकंड टाइम जेव्हा परत मी तिथून 2 बेडशीट्स ऑर्डर केल्या, तर बेडशीट्स आल्या नाहीत. माझ्या बरेच दिवस झाले कुरिअर आलं नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिथे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर कॉन्टॅक्टही होत नव्हता, नंबरही लागत नव्हता. आणि त्याच्यानंतर जे रिफंडसाठी मी क्लेम केलं की बेडशीट्स मला आल्याच नाही आहेत तुमच्याकडून, तर त्यातून फक्त एकाच बेडशीटचं रिफंड आलं मला, सेकंड बेडशीटचं रिफंड आलं नाही. तर तो माझा पूर्णतः लॉसच झाला तिथे. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच घडत असतात. तर म्हणून म्हटलं की नाही, अशा गोष्टी म्हणजे अशा ठिकाणांवरून घेण्यापेक्षा आपल्या जे विश्वासू आहेत, आपल्या ज्या संपर्कात ज्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम झाला तर जसं आपण दुकानांमध्ये जातो की दुकानात आपल्याला माहिती असतं की वस्तू जरी काही प्रॉब्लेम झाला तरी आपण तिथे पर्टिक्युलर दुकानात जाऊन आपण ती चेंज करून किंवा काही त्याचे रिपेअर करून काही करून घेऊ शकतो. तर तसंच म्हणून म्हटलं बेडशीट्स आपण प्रॉपर माणसांकडून म्हणजे विश्वासू माणसांकडून घ्यायचं. ऑनलाईनमध्ये बऱ्याचदा फसगत होते, दाखवतात चित्र वेगळं आणि तुम्हाला कलर्स वेगळे येतात, बेडशीट्स वेगळ्या येतात, असे प्रकार घडतात. तर म्हणून या ताईंकडून मी या बेडशीट्स मागवल्यात. आणि कलर त्यांच्याकडे इतके एकापेक्षा एक सुंदर कलर्स आहेत. त्या आपण जयपूरला जी होलसेल म्हणजे फॅक्टरी आहे तिथून त्या बेडशीट्स मागवतात प्रॉपर. दोहर वगैरे पण आहेत त्यांच्याकडे. दोहर काय असतं ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. तर या आता सध्या वॉश केल्या नाही आहेत, पण जस्ट मी तुम्हाला अंतरून दाखवते की दिसायला ह्या बेडशीट्स कशा दिसतील, याची लेंथ केवढी आहे आणि मटेरियल काय आहे ह्याचं. तर एक बेडशीट पहिले मी तुम्हाला ओपन करून दाखवते. त्याचे जे कलर आहेत ना ते मी सध्या खूप लाईट कलरच घेते, कारण तुम्हाला माहिती आहे वास्तूनुसार जसे कलर सांगितले तसे कलर मी घेते. खूप डार्क कलर घेत नाही, कारण मोठा बेड असल्यानंतर आपला खोलीचा बराचसा भाग तो कलर ऑक्युपाय करतो. तर त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो असे पेस्टल शेड्स किंवा लाईट शेड्स, ब्राईट शेड्स अशा शेड्समध्येच तुम्ही बेडशीट्स चूज करा. तर बघा, हा मी एक अगदी लाईट ग्रीन कलर असा मागवलाय, तो मी तुम्हाला दाखवते. याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. ही जी बेडशीट अंथरली आहे ना बेडवरती, ही पण मी त्या ताईंकडूनच घेतली होती. आणि आता मी काय करते, सध्या 2 बेड आहेत तर मग सेम डिझाईन आणि 2 वेगवेगळे कलर अशा बेडशीट्स मी चूज करते. तर ही जी डिझाईन तुम्हाला दिसते आहे ग्रीन कलर, याच्यामध्ये सेम बघा हा ब्ल्यू कलर मी घेतला आहे. कारण इथे म्हणजे या बेडरूमसाठी आम्हाला ग्रे, व्हाईट आणि लाईट कलर्स त्यांनी स्पेशली करायला सांगितले, वापरायला सांगितले. तर म्हणून आणि निष्ठाच्या इथे ब्ल्यू कलर, थोडासा लाईट येल्लो कलर असे कलर वापरायला सांगितले. म्हणून तिच्या इथे मी ब्ल्यूच्या शेड्स जास्त घेते. आणि तुम्ही म्हणत असाल या गोष्टींनी फरक पडतो का, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुम्ही स्वतः करा आणि मग तुम्हाला कळेल की खरंच किती फरक पडतो. तर बघा, ही बेडशीट अंथरल्यानंतर अशी दिसते. बेडशीट्स तर खूप अशी म्हणजे चटरपटर अशी मला आवडत नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की ह्या प्युअर कॉटन बेडशीट्स आहेत. तुम्ही बेडवरती झोपल्यानंतर, बसल्यानंतर तुम्हाला अगदी खूप मस्त फील येतो. झोपल्यानंतर अगदी म्हणजे आता एवढी गरमी आहे तर गरमीमध्ये पण अंगाला टोचत नाही. कधी कधी बेडशीट्स आपल्या कशाही असल्या, कॉटन नसल्या की त्याच्याने आणखीन जास्त गरम होतं. तर म्हणून कॉटन बेडशीट्स असल्या पाहिजे. तर पहिले मी तुम्हाला अशाच बेडशीट्स ठेवून दाखवते आणि त्याच्यानंतर एखादी बेडशीट मी तुम्हाला अंतरून दाखवते. तर या बेडशीट्स तुम्हाला बघा मी पॉलिथिनमधून काढून दाखवते की ह्याचं मटेरियल कसं आहे. तुम्ही स्वतः परचेस कराल ना, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच कशा बेडशीट्स आहेत, कारण इतकं छान मटेरियल आहे ना बेडशीटचं. बघा, घेताना आपण वस्तू क्वालिटी घेतली ना तर ती वस्तू जास्तीत जास्त दिवस चांगली टिकते. तुम्ही घेतानाच बेडशीट्स जर अशा आपण म्हणजे 100 रुपयासाठी किंवा 50 रुपयासाठी आपण विचार करतो, पण मटेरियलमध्ये जो फरक येतो ना तो जमीन आसमानचा फरक येतो. म्हणजे मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की मी मागे ज्या बेडशीट्स मागवल्या होत्या ह्याच्यापेक्षा म्हणजे ही क्वालिटी आणि ती क्वालिटी याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तुम्ही पैशाच्या बाबतीत तर बघाल तर फक्त 100 रुपयाचा फरक होता, पण तरीही म्हणजे 100-150 रुपयाचा फरक असेल, पण तरीही क्वालिटीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन 1 नंबर ह्याची क्वालिटी आहे, खूप मस्त. आणि
डिझाईन्स पण खूप छान छान डिझाईन्स आहेत. जशा मला हव्या होत्या डिझाईन्स तशा सगळ्या डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. बघा, ही बेडशीट अंथरल्यानंतर अशी काहीशी दिसते. तुम्हाला या डिझाईनवरून कळत नाही, आपल्याला छोट्याशा पॅचवरून कळत नाही, पण जेव्हा पूर्ण फोटो आपण बघतो ना तेव्हा आपल्याला समजतं की ॲक्च्युली म्हणजे बेडशीट अंथरल्यानंतर कशी दिसेल. तर हे 2 डिझाईन मी सेम घेतले, कलर वेगवेगळे घेतले. ही एक डिझाईन आणि हा कलर मी थोडासा डार्क घेतला की आपल्याकडे कधी काही सण असतो किंवा कोणी पाहुणे येणार असतात तर तेव्हा थोडंसं म्हणजे म्हणतात ना फेस्टिव्ह लुक येण्यासाठी असा हा थोडासा डार्क कलर घेतला मी. पण त्यातल्या त्यात तो पण असा डिसेंट आहे, खूपच जास्त डार्क नाही आहे. आणि हा थोडासा असा ब्राउनिश कलर आणि थोडासा बेज कलर बोलतो ना आपण, तसा कलर मिक्स आहे हा. आणि हा पण खूप सुंदर दिसेल अंतरल्यानंतर. तर अशा मी 4 बेडशीट्स मागवल्या होत्या त्यांच्याकडून. तर ह्यामधून आता ही जी लाईट ग्रीन कलरची बेडशीट आहे ना तर ही मी तुम्हाला अंतरून दाखवणार आहे. त्याआधी आणखीन एक गोष्ट दाखवते की प्रत्येक बेडशीटसोबत आपल्याला असे 2 पिलो कवर्स येतात. ही जी स्टँडर्ड पिलोची साईज असते ना त्या साईजचे हे कवर येतात. आणि बघा कवरवर पण डिझाईन बघा किती सुंदर दिसते. तर तसं मी तुम्हाला म्हटलं ना की फक्त असं हातात घेऊन कधी कधी कळत नाही, जेव्हा आपण ओपन करतो अंतरतो संपूर्ण बेडवर तेव्हा आपल्याला ॲक्च्युली कळते की बेडशीट कशी दिसते. ही जी जुनी बेडशीट आहे ही पण मी त्याच ताईंकडून मागवली आहे आणि आता इतक्या वेळा मी तिला वॉश केलं आहे ना, पण तिचा कलर आणि सगळ्या गोष्टी म्हणजे क्वालिटी जशीच्या तशी अजून मेंटेन आहे बेडशीटची. तर चला आता पहिले ही जी लाईट ग्रीन कलरची बेडशीट आहे ती मी तुम्हाला अंतरून दाखवते. म्हणजे मी आता त्याच्यामध्ये पूर्ण टगिन करत नाही आहे, फक्त वरच्यावर घालून दाखवते. कारण वॉश केल्यानंतर आता ही नवीन गोष्ट जी पण येते ती कुठून प्रोसेस होऊन आपल्यापर्यंत येत असते. तर म्हणून ती डिरेक्टली वापरायला घ्यायची नाही, कधीही छान स्वच्छ धुवायची आणि त्यानंतरच यूज करायची. तर हा ग्रीन कलर बघा, लाईट ग्रीन कलर म्हणजे अगदी पिस्ता कलर म्हणाल तरी चालेल. तर फक्त अंतरला आहे पण बघा त्याचा म्हणजे लुकच वेगळा येतोय. त्या ब्राऊन कलरसोबत तो किती सुंदर दिसतोय. तर कलर कॉम्बिनेशन नेहमी असेच चूज करा की तुमच्या फर्निचरचा कलर डार्क असेल तर तुमच्या बाकीच्या गोष्टी लाईट कलरच्या असू द्या, किंवा बाकीचा कलर लाईट असेल तर तुमचा फर्निचरचा कलर डार्क, असं म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन घेतलं ना तरच ते छान आणि उठून दिसतं. तर बघा चादर मी तुम्हाला दाखवते बेडशीट की किती साईडने ह्याला पन्ना मोठा आहे. तर बघा त्या साईडने सुद्धा तेवढीच मोठी आहे, या साईडने सुद्धा. म्हणजे ही डबल बेडशीट आहे पण तरी पण अजून किती बेडशीटचं म्हणजे मटेरियल अजून बाकी आहे. म्हणजे यावरून तुम्हाला समजत असेल की फुल साईज म्हटलं तर फुल साईजच बेडशीट आहे, अजिबात कुठेही कपड्याच्या बाबतीत कंजूसी केलेली नाही. तर बघा बेडशीट खरंच किती सुंदर दिसते. म्हणजे जो कलर आहे ना तो असा खूप इम्पॅक्ट पण देत नाहीये आणि सायलेंटली इम्पॅक्ट देतोय. म्हणजे खूप फ्रेश, पॉझिटिव्ह आणि खूप मस्त वाटतं कलर. तर असे लाईट कलरच घ्या शक्यतो, ज्यामुळे असं खूप कॉझी वाटणार नाही बेड आपला. आणि सेकंड गोष्ट जी तुम्हाला मी दाखवायची होती, तर पहिली एक गोष्ट सांगते की या बेडशीटची प्राइस किती आहे. तर या बेडशीटची प्राइस जी आहे ती 730 रुपये आहे आणि खरंच खूप वर्थ आहे जी पण प्राइस आहे. 730 रुपये प्लस तुम्हाला कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा लागतील त्याच्यामध्ये. पण अगदी मस्त बेडशीट्स आहेत, तुम्ही अगदी डोळे झाकून घेऊ शकता, हे मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट ती म्हणजे की दोहर, जे मी तुम्हाला म्हटलं. तर दोहर म्हणजे काय, तर बघा आपल्याकडे जशा आपण गोधड्या असतात ना, जसं आपण जुन्या आपल्या गोधड्या आहेत, माझ्याकडे पण आहेत अजून बऱ्याच, मी ठेवल्या आहेत. कोणी आलं गेलं वगैरे तर अंतरायला कधी कधी होतात. तर त्याचाच एक प्रकार आहे हा दोहरचा. म्हणजे जो आपण ॲज अ डेकोर पर्पजसाठी पण वापरू शकतो, प्लस तुम्ही म्हणजे अंगावर घ्यायला तर यूज होणारच आहे त्याचा, पण टोटली म्हणजे कम्प्लिटली बेडवरती असं ठेवलं ना तर खूप सुंदर दिसतं. हे प्युअर कॉटनमध्ये, ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार येतात. ह्याच्यामध्ये काही असं गादीसारखे येतात बघा, आपण कुठे हॉटेलमध्ये वगैरे जातो तर तिथे असं जाड जाड असं गादीसारखं अंगावर घ्यायचं असतं. तसं घरात तर मला ते खूप कॉझी वाटतं असं एवढं जाड ठेवण्यासाठी. स्पेशली जेव्हा म्हणजे दिल्ली साईडला किंवा नॉर्थ साईडला जिथे खूप थंडी असते तर तिथे तसे दोहर वापरले जातात. मी एक राजस्थानला गेली होते ना, तेव्हा राजस्थानवरून एक आणलं होतं, जे म्हणजे उंटाची जी केस असतात ना त्याच्यापासून ते बनवतात, की ज्यामुळे ते फक्त अंगावर थोडंसं जरी घेतलं ना तरी लगेच अशी एकदम छान ऊब लागते आपल्याला. तर हे प्युअर कॉटनचे आहेत
आणि ह्याच्यामध्ये ना एक खूप मस्त गोष्ट असते ती म्हणजे बघा अशी ट्विस्टिंग असते याच्यामध्ये, म्हणजे बोथ द साइड, दोन्ही साइडने आपण हे टाकू शकतो. तर हे कसं अंतरायचं बेडवरती ते पण मी तुम्हाला दाखवते आणि अंतरून कसं दिसतंय ते पण मी तुम्हाला दाखवते. ह्याची पण प्राइस 730 रुपये आहे. आणि या ताईंकडे बऱ्याच प्रकारच्या बेडशीट्स आहेत, कमी रेटच्या पण बेडशीट्स आहेत, सिंगल डबल सगळ्या प्रकारच्या बेडशीट्स आहेत. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही त्यांना सांगू शकता. व्हॉट्सअपवर ते तुम्हाला फोटोज वगैरे पाठवतात, तर त्याच्यामुळे आपल्याला चॉईस करायला पण इझी पडतं. चला पहिले मी दोहर अंतरून तुम्हाला दाखवते. या दोहरची प्राईससुद्धा 730 रुपये आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी क्वालिटी आहे, मटेरियल वाईज, थिकनेस वाईज वगैरे. प्युअर कॉटन मिळते, कोणाला ज्यांना प्युअर कॉटन आवडत नाही त्यांना मिक्समध्ये जी लागते तर तशीसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्या ड्युअल कलर्समुळे आपण हवं तसं याच्यासोबत म्हणजे तुम्ही यूज करू शकता. बघा आता मी अशा प्रकारे अंतरते, तुम्हाला आणखीन कुठल्या वेगळ्या प्रकारे अंतरायचं असेल तर तसंही तुम्ही बेडवर टाकू शकता. आणि बेडवर टाकल्यानंतर खरंच खूप 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 छान दिसतंय. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत रोजच्या डेली रूटीन मधल्या, पण बघा एका छोट्या गोष्टीने सुद्धा किती फरक पडतो, किती लुक चेंज होतो, संपूर्ण रूमचा लुक चेंज होतो. आणि तुम्ही रूममध्ये ना जेवढं कमीत कमी सामान ठेवाल ना तर तेवढं तुमचा जो रूम आहे तो जास्त स्पेशियस वाटतो. तर स्टोरेजच्या बाबतीत पण मी काही गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर आजच्या ह्या ज्या बेडशीट्स मी तुम्हाला दाखवल्या तर ज्या ताईंकडून मी मागवल्या तर ताईंचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नंबर इथे स्क्रीनवर येत असेल आणि बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला म्हणजे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन, कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेन. तर तुम्ही नक्की मागू शकता. आता सध्या मी हे वॉश केलेलं नाही आहे तर मी टेम्पररी तुम्हाला अंतरून दाखवलं. वॉश केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच या बेडशीट. तर ज्यांचे पण असे मोठे बेड असतील किंवा छोटे बेड जरी असतील, सिंगल बेडशीट्स पण मिळतात, तर अशा प्रकारे तुम्ही बेडिंग करत जा. तर खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. तुम्हाला सुद्धा घरातल्या घरात असं खूप छान फील येईल घरामध्ये. तर कशा वाटल्या तुम्हाला या बेडशीट्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता लाईव्हमध्ये आपली स्वामींची सामुदायिक आरती आणि नामस्मरण असणार आहे. तर सगळ्यांनी लाईव्हला नक्की या. परत मग खूप सगळे विचारत राहतात की कधी असतं लाईव्ह, रोज असतं का वगैरे. तर दररोज म्हणजे आठवड्यातून एकदा गुरुवारी आपलं लाईव्ह असतं 6:30 वाजता. तर नक्की या सगळ्यांनी आणि स्वामींची आपण छान आरती घेऊया, छान नामस्मरण करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.